वाटू येथील आदर्श विद्यामंदिर विद्यालयात श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी वृंदा दळवी हिने शिवाजी महाराजांचे गुणगान गाणारे गीत सादर केले, तर आर्या व सानिया यादव यांनी महाराजांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले, तर ईशा चव्हाण व अभिनव कांबळे यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा गायला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन श्री त्रिपाठी सर व मयेकर सर यांनी केले। यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। जय जय शिवराय यायानन्य शरणार्यांताराय जय देव जय जय शिवराय जय जय शिवराय आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला आला आला सावध हो शिव भूपाला सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला करुणारव भेदुनी तव हृदयन का गेला जय देव जय जय शिवराय जय जय शिवराय यायानन्य शरणार्यांताराय जय देव जय शिवराय जय जय शिवराय श्री जगदम्बाजीस्तव शुम्भादिक भक्षी दशमुखमर्दिनि श्री रघुवर संरक्षी ते पोता भूमाता म्लेच्छा हे छळता तुझ विण शिवराया तिज कोण दुजा त्राता जय देव जय जय शिवराय जय जय शिवराय यायानन्य शरणार्यांताराय जय देव जय शिवराय जय जय शिवराय त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो साधू परित्राणार्या दुष्कृती नाशाय भगवत गीता सार्थक रायाय जय देव जय शिवराय जय जय शिवराय यायानन्य शरणार्यांताराय जय देव जय शिवराय जय जय शिवराय शाबाश। पडो देह माझा नमामि पवित्र माझ्या भूमीला पहिल्यांदा नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांनो, मी आर्या उदय यादव आज मी एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, जिचा फक्त मलाच नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे। अशी ती व्यक्ती आहे। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। असा एक महाराष्ट्रात महान राजा होऊन गेला। मित्र हो, 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या धाडसाने आणि जिद्दीने नव्हत्याचं होतं आणि होताचं नव्हतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा झेंडा फडकवला। त्या काळी अनेक परकीय सत्ता आपल्या महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवत होत्या आणि
आणि मुघलांच्याही ताब्यात आपल्या मराठी सैनिक 1 लाखापर्यंत होते. अशा अवस्थेत महाराष्ट्रात स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांच्या कपाळाच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्याला तर कोणी कैवारीच नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, धगमगता, पेटता अंगार. अखेर ती वेळ आलीच आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. अनेक वर्षापासून अंधारात असलेल्या महाराष्ट्रात, चाचपडणाऱ्या महाराष्ट्रात जणू प्रकाशाचे किरणच पसरू लागले. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनंतर अनेक राजा होऊन गेले, पण सगळ्यात आदर्श राजा म्हणून ओळखले जातात ते म्हणजे शिवाजी महाराज. अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार तर झालाच आहोत. शिवाजी महाराज, कारण आज 19 फेब्रुवारी म्हणजेच आजच्याच दिवशी आपल्या महाराष्ट्राला एक सुपुत्र मिळाला होता आणि त्या सुपुत्राचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या शिवाजी महाराजांना आज आपण वंदन करण्यासाठी येथे जमलेलो आहोत आणि आज मी याच्याबद्दलच एक अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर करत आहे. परंतु पोवाडा सादर करण्याआधी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज या शब्दाचा जर अर्थ माहीत नसेल तर तो समजून घ्या. क्ष म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे मुघलांना त्रस्त करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, सी म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिस्तेज, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे आणि रा म्हणजेच राज्याचे हितचिंतक. या राजाबद्दल मी अफजलखानाचा वध हा पोवाडा तुमच्यासमोर सादर करीत आहे. तो तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावा ही माझी नम्र विनंती. महाराज, शिवाजी महाराजांची कीर्ती महान होती. महाराजांची कीर्ती बेभान, महाराजांची कीर्ती बेभान, भल्या भल्यांना फुटला घाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसना, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपघार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला, बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकत चिरडून, नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिथं जागता जन सैतान, अंगी 10 हत्तींचं बळ, पाहणारा चाती चळचळ, त्याचं घोडदळ पायदळ. खान आला हलत डुलत, खान प्रतापगडच्या पायथ्याशी आला आणि मग माझ्या राजाला पाहून खान म्हणतोय कसा, हा हा हा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. मग दोघांची गळाभेट होते आणि खान शिवरायांना ठार मारण्यासाठी त्यांच्या बगलेत कटारीचा वारा करतो. खानदा अभिमान मान्याला, खानदा अभिमान मान्याला, कटारीचा वारा त्यानं केला, कटारीचा वारा त्यानं केला, खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलकत होता अंगाला, चिलकत होता अंगाला. एवढ्यात महाराजांनी पोटामध्ये वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला, टराटरा फाडला खानाला, टराटरा फाडला खानाला. प्रतापगडचे युद्ध झाले रजी, जी 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 जी, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्री 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 यांसारख्या कुटुक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा. तलवारी तर प्रत्येकाच्याच मनगटात होत्या, पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य स्थापनेवेळी शिवाजी महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता आणि शस्त्र पुरवठाही नव्हता.
याची सुरुवात देखील शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिकी गोळा केली नाहीत, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली. म्हणूनच हे स्वराज्य निर्माण झाले. शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याइतकी मी नक्कीच मोठी नाही, परंतु त्यांच्याबद्दल जे मला काही वाटले ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे आपण स्वतःच्याच जन्मकुंडाला घेऊन फिरतो. आलं अपयश की करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे त्यांच्याच जन्मतारखांवरून. म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा? अरे, शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, परंतु कोणत्याही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही. राजांनी अनेक मोहिमा आखल्या, परंतु कधी पंचांग पाहिले नाही. महाराजांसमोर अनेक संकटे आली, तरी सुद्धा त्यांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही. कधीही महाराज व्यसनाच्या आहारी गेले नाही. यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेण्याची. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तर ही खरंच खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची गरज पडली का? तर हैदराबाद कोपर्डी सारख्या घटना घडू लागल्या. म्हणजे आजही लोकांना शिवाजी महाराज कळलेच नाहीत. अहो, परस्त्री माते समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याचे आदेश माझ्या राजाच्या राज्यात होते. त्या काळात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% संरक्षण होते. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते माझ्या राजाचे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच आज 350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. आज पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करीत आहेत. यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणे कठीण नाही. फक्त त्यासाठी अंगात मनगटात तलवार आणि रक्तात देशभक्ती हवी. मग बघा, प्रत्येक घराघरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर याच मातीत लढला होता. लाख मोलाचा राजा माझा पातशहाऐंशी याच मातीत लढला होता. जाता जाता मी एवढंच बोलेन, मुक्या मनाने किती उडू शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौगडे. प्रतिपचंद्र लेखे व वर्जिष्णू विष्णू वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी ही पूर्ण विश्वाला वंद्य असणारी ही शहाजी पुत्र शिवाजी याची ही मुद्रा सदैव लोककल्याणासाठी जागृत असेल. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती. आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही लोकी जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊ पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीही करत नाही. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. असा एक महान मराठा योद्धा माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते. राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते. आपण जय शिवराय बोलल्याने 100 वाघांची ताकद मिळते.
समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, आईची माया कधी तुटणार नाही. समुद्राचं पाणी कधी आटणार नाही, आईची माया कधी तुटणार नाही. अरे हाच जन्म काय, हजार साऱ्यांनीच मानली. अरे इतक्यात एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को. त्यानं विडा उचलला, त्याचं नाव अफजल खान. जी जी राजी, त्याचं नाव अफजल खान. जणू जागताची तास आहे त्यानं. खान बोलला छाती ठोकून, टाकतो शुबाला चिरडून. कौतुकी झाला दरबार, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटलई बक्कळ. अंगी हत्तींचा बळ, पाहणारा कापी ठरतर. वाटेत भेटी त्याला चिरडीत, खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणारे वादळ, आता शुभाचं काय खरं नाही. इकडे निजाम, पलीकडे मोगल, अलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा सोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. इतक्यात शिवाजी महाराजांचे असे आदर्श मावळे रायबा तिथे येतात व म्हणतात, मासाहेब महाराज आता आपण करायचं काय. अफजल खान समोर येऊन ठेपला. त्यावेळेला जिजामाता म्हणतात, रायबा या मातेने आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या मराठी माणसाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा, जी जी राजी. असा वाघिणीचा तो छावा, गणी मला कसा टेचावा. अंगात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडाच्या पायथ्याशी आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची. करील काय कल्पना युक्तीची रे जी जी जी. करील काय कल्पना युक्तीची रे जी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शामियाना उभारला होता. भेटीसाठी शामियाना उभारीला. खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा होता संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहताच खान म्हणतो कसा की, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी, रोखून नजर गहिरी रे जी जी जी. रोखून नजर गहिरी रे जी जी जी. राजाला पाहताच खानानं आलिंगन दिलं, न दगा केला. खान दाभिमान मान्याला. कटारीचा वार त्याने केला. खरखर आवाज झाला. चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला. इतक्यात आपल्या शिवाजी महाराजांनी पोटात बिचवा खुपसला. वाघ नकाचा मारा केला. टरा फाडलं पोटाला. बाहेर आला खानाचा कोथळा. म्हणूनच म्हणते, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना